व्यासपीठ गावची खबर न्यूज। शिवसेना शिंदे गट भाजपा आरपीआय महायुतीमधून थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे व नगरसेवकांनी शक्ती प्रदर्शन करत भरले अर्ज। आमदार महेंद्र थोरवे, आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती। खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सोमवारी शेवटच्या दिवशी शिवसेना भाजप आरपीआय महायुतीनं शक्ती प्रदर्शन करत थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्यासह नगरसेवक उमेदवार 22, भाजप 8 तर आरपीआय पक्षाला 1 जागा सोडली असून शिंदेंच्या चिन्हावर उमेदवारी अर्ज भरला आहे। यावेळी आमदार महेंद्र थोरवे, भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांसह विजय पाटील, यशवंत शेठ साबळे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड व प्रमुख पदाधिकारी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक, भाजप कार्यकर्ते, आरपीआय कार्यकर्त्यांनी जल्लोष करत अर्ज दाखल केले आहेत। प्रचंड जल्लोषपूर्ण आणि जोशपूर्ण वातावरणामध्ये खोपोलीच्या सर्व महायुतीच्या आमच्या उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे। मी खोपोलीकरांना आश्वासित करतो की येणारी खोपोलीची ही 5 वर्ष ही खोपोलीच्या विकासाची असतील आणि सर्वांगीण विकासाची असतील। महायुतीच्या माध्यमातून खोपोलीचा आम्ही सर्व कायापालट करणार आहोत आणि सर्व उमेदवारांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे। टक्के विश्वास आहे की जी पारंपरिक युती झालेली आहे शिवसेना, बीजेपी आणि आरपीआय युती, त्या युतीमध्ये फक्त मीडियामध्ये काही बातम्या होत्या की युती होणार नाही, परंतु सर्व उमेदवारांना आणि आमच्या सर्व पक्षश्रेष्ठींना विश्वास होता की पूर्णपणे जे महायुतीचं जे काही वाटप असेल सीट्सचं ते व्यवस्थितपणे पूर्ण झालेलं आहे आणि आता पूर्ण जल्लोषपूर्ण वातावरण आहे। शिवसेना शिंदे गटाकडून थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक रामदास शेंडे व नगरसेवक पदासाठी महायुतीतून शिवसेना शिंदे गट प्रभाग क्रमांक 1 संदीप राम पाटील, श्रुती महेश पोटे, प्रभाग क्रमांक 2 अमित मोतीराम फाले, मानसी मंगेश काळोखे, प्रभाग क्रमांक 3 प्राची आकाश कांबळे, अनिल पुंडलिक सानप, प्रभाग क्रमांक 4 माधवी रिटे, प्रभाग क्रमांक 6 मधून मयुरी सिद्धांत शेलार, प्रभाग क्रमांक 7 दिलीप गोपाळ जाधव, प्रभाग क्रमांक 8 रुपाली अमोल जाधव, रुक्साना जळगावकर, प्रभाग क्रमांक 9 राजू दामू ढुमने, रजिया खान, प्रभाग क्रमांक 10 अनिता श्याम पवार, उज्ज्वला प्रमोद महाडिक, हरीश विठ्ठल काळे, प्रभाग क्रमांक 12 शबाना अयूब खान, रॉबिन बेबी सॅम्युअल, प्रभाग क्रमांक 13 अविनाश किरवे, वंदना यशवंत सावंत, प्रभाग क्रमांक 14 रेश्मा काशीनाथ गायकवाड, प्रभाग क्रमांक 15 जिनी सॅम्युअल, संदीप काशीनाथ पाटील, भाजपकडून प्रभाग क्रमांक 4 प्रतिभा मयूर रेट्रेकर, प्रभाग क्रमांक 5 सोनिया मुकेश रुपवते, इंदरमाल खंडेलवाल, प्रभाग क्रमांक 6 संजय तन्ना, प्रभाग क्रमांक 7 सुजाता नामदेव मोरे, प्रभाग क्रमांक 11 सानिया मोहसिन शेख, विक्रम यशवंत साबळे, प्रभाग क्रमांक 14 किशोर पाटील या महायुतीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करून विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे। खोपोलीमध्ये आज शिवसेना, भाजप आणि आरपीआय या महायुतीच्या माध्यमातून कुलदीपक रामदास शेंडे यांचा उमेदवारी अर्ज आपण सगळेजण पाहता अतिशय जल्लोषामध्ये या ठिकाणी सादर केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की बहुमतानं महायुतीचे उमेदवार खोपोलीमध्ये निवडून येतील आणि खोपोलीवासियांचं विकासाचं स्वप्न हे निश्चितपणाने साकार करतील। शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय अशी महायुती म्हणून आम्ही एकत्रपणे या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि महायुतीचे उमेदवार म्हणून कुलदीपक शेंडे हे आम्ही निवडणुकीला नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून सामोरे जात आहोत। अतिशय उत्साही वातावरणामध्ये भारतीय जनता पार्टी, आरपीआय, शिवसेना एकत्रपणे या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत। संपूर्ण राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि आज आपण पाहताय की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी महायुतीला घवघवीत यश या ठिकाणी मिळालेलं खोपोली नगरपालिकेमध्ये। तसेच आज पुन्हा एकदा नगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे हे प्रचंड बहुमताने विजयी होतील हा आत्मविश्वास आम्हाला